म्हणजे आम्हाला त्यांची काय थोडी वागणूक ह्या अकलूजच्या नगर परिषदेला काही पटलेली नव्हती. आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिटिंग लावली, वरिष्ठांच्या कानावर घातलं की बाबा भाजप आपल्याला वागणूक काही व्यवस्थित देत नाही. आपण मस्त थोरला भाऊ आहे म्हणून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांना त्याच्याशी काय घेणं देणं पडलेलं नाही. जी नाराजी त्यांच्या त्या राम सातपुतेची वागणं, कार्यकर्त्यांना ती वागावणं, ती बोलणं अजिबात ते आमच्या पचनी पडलेलं नाही. आम्ही हाडाचं शिवसैनिक आहे. आम्ही पदरचं खाऊन जर तुमचं ऐकून घ्यायचं म्हणलं तर ते आम्हाला चालणार नाही. लाडकी बहीण योजना आणली कोणी? शिंदेसाहेबानं. आणि त्याचं श्रेय घेतं आहे कोण? फडणवीसनं आणली म्हणले की बायांना कडवणं बोलते ती. आम्हाला तुम्हाला सांगतो 6 जागा द्यायला तयार होते आम्हाला, पण आम्ही आताशी इलेक्शनला सामोरं जातो. त्यांचा बी लय मोठेपणा आहे आमच्यासाठी. त्यांना एवढा मोठेपणा दावायचं म्हणजे एवढं सोपं नाही. आज पिढीनं पिढी राजकारण करणारी माणसं आहे ती मोहिते पाटलं, त्यांना एवढा मनाचा मोठेपणा दावणं एवढं सोपं नाही. सातपुत्यानं भरमसाठ काम आणले, ती भरमसाठ. शिंदेसाहेबाकडून सुद्धा आणली ती ना कामं, पण त्यांना एकाही बोर्डाव कुठल्या शिंदेसाहेबाचा कधी नाव नाही, कधी फोटो नाही. त्याची टक्केवारी तुम्ही घेताय, कामं तुम्ही आणताय खात्यातली, आणि फोटो तुम्हाला नाव चालत नाही शिंदेसाहेबाचा. ही माळशिरस तालुका आहे, महादेवाची नगरी आहे. कुठं बघलेला फेकलेलं सुद्धा कळणार नाही, भोपळा सुद्धा फुटणार नाही. भोपळा सुद्धा त्यांचं जे गणित आहे ना BJPवाल्यांचं, की आमदारकीला सगळ्या गावात लीड आलं तर चेअरमननं सांगितलंय. काय सांगचाल, निवडणुकीची समीकरणं बदललेली दिसत आहेत? समीकरणं बदलायची आता वेळ आली. काय झालं आता भाजपचं तुम्ही बी बघताय, भाजपला दुसरा पक्ष कुठला चालत नाही. भाजपैकी भाजप पहिला प्रस्ताव त्यांचा असतो, बरं जागा सोडतो तुम्हाला, पण भाजपच्या चिन्हावर उभा राहावं लागेल. बाकीच्या पक्षाचं त्यांना महत्त्व नसते. जसा त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा असतो तसा दुसऱ्याला बी पक्ष वाढला पाहिजे अशी अपेक्षा असते. वरनं आम्हाला बी कोणतरी नेते मंडळी विचारणारे असते आपल्या पक्षाची काय चालली आहे, हालावा काय नाही. मग ह्यांना दुसऱ्याचं काय घेणं देणं पडलेलं नसते. आपला आपला पक्ष आपण वाढत राहिला पाहिजे. मग आम्ही म्हणजे आम्हाला त्यांची काय थोडी वागणूक ह्या अकलूजच्या नगर परिषदेला काही पटलेली नव्हती. आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिटिंग लावली, वरिष्ठांच्या कानावर घातलं की बाबा भाजप आपल्याला वागणूक काही व्यवस्थित देत नाही. आपण मस्त थोरला भाऊ आहे म्हणून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांना त्याच्याशी काय घेणं देणं पडलेलं नाही. मग आम्ही निर्णय जरा वेगळा घेणार आहे. आमच्यावर जरी पक्षानं कारवाई केली तरी आम्ही त्याला सामोरं जायला तयार आहे. पण आम्ही त्यांच्यासंग स्पष्ट भाषेत सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. आणि सगळ्याच्या विचारानं आम्हाला त्यांना बोलावलं नव्हतं. आम्ही सगळे गेलो, चेअरमनकडे गेलो, धैर्यशील भायाकडे गेलो, आणि काय नाही आम्हाला जागा सोडावंच लागते ते म्हणलं. आम्हाला तुमच्यासंगच काम करायचं आहे. आमच्यासंग अनेक बाकीचे बी पक्ष येणार आहेत. आम्ही त्या दिशेनं सगळ्या पक्षांना विनंती केली. तिसऱ्या आघाडीतली असलेली बाकीचं पक्ष असलेली सगळ्याला आमची चर्चा होऊनच सगळा निर्णय झालेला आहे. भाजपसंघ कुणी जायचं नाही असं नाही, परंतु तुमचा नाराजी भाजपावरती आहे का भाजपाचं नेतृत्व करणारे राम सातपुते? आमची नाराजी राम सातपुतेवर आहे. आमची प्रथमतः तुम्ही म्हणताय तो मुद्दा एकदम बेस्ट विचारला. आमची नाराजी त्यांच्या त्या राम सातपुतेची वागणं, कार्यकर्त्यांना ती वागावणं, ती बोलणं अजिबात ते आमच्या पचनी पडलेलं नाही. आम्ही हाडाचं शिवसैनिक आहे. आम्ही पदरचं खाऊन जर तुमचं ऐकून घ्यायचं म्हणलं तर ते आम्हाला चालणार नाही. बरं आम्ही कुठं कमी पडलो असेल तर आम्हाला सांगा ना तुम्ही. आम्ही बाबा इथं जायला कमी पडलो आहे, तिथं जायला कमी पडलो आहे. आज 10,000 मतं पडली म्हणजे एकट्याचं नाही ना, त्या लाडक्या बहिणीचा बी वाटा आहे ना त्यात. लाडकी बहीण योजना आणली कोणी? शिंदेसाहेबानं. आणि त्याचं श्रेय घेतं आहे कोण? फडणवीसनं आणली म्हणले की बायांना कडवणं बोलते ती. तरी तुम्ही खोटून रेट बोलताय. हे नाही ना चालत. ज्या लाडक्या बहिणीने विधानसभेत सत्ता परिवर्तन केलं किंवा सत्तेची मिळवून दिली, तर तीच त्यांचं आता भांडवल नगर परिषद महानगरपालिका निवडणुकातही झालं. मग ही लाडकी बहीण योजनेचं सविस्तर सांगा ना. लाडकी बहीण योजनेची कल्पना कोणाची होती? शिंदेसाहेबाची. भांडवल कोण करतं आहे? भाजप. बरं आज मला सांगा, लाडक्या बहीण योजनेमुळं सरकार बसलं ना. मग ह्याचा फायदा शिंदेसाहेबाला होणारच ना. मग अकलूजमध्ये आमच्या लाडक्या बहिणी आहेत का नाही? अहो तुम्हाला 3-4 हजार सुद्धा मतं नसलेल्या अकलूजमध्ये आम्ही काय काय केलं आहे, कसं लाडक्या बहिणीचा कसा मुद्दा पटवून सांगितलं. लाडक्या बहिणीवर मी सदस्य आहे, लाडक्या बहिणी योजनेवर सदस्य आहे. मला माहीत आहे ना, एखादी महिला आली ना ती पहिलं नाव कोणाचं घेते आणि किती आपुलकीनं आमच्याकडे येते ती. ह्याचं श्रेय शिंदेसाहेबाला जाणार ना लाडक्या बहिणीचं. मग तुम्ही कसं म्हणू शकता की ही सगळं 10,000 मतदान भाजपचंच आहे, बाकीचेच नाही का? तर आता तुम्ही निवडणुकी राष्ट्रवादीबरोबर तर आलाय, किती जागा लढताय माळशिरस तालुक्यात आणि कोणत्या कोणत्या गटातून किंवा गणातून तुमच्या? आम्ही जागा
लिमगाव गट आणि गण आम्हाला सोडलेला आहे. गोरडवाडी एक पंचायत समिती 3 जागा तुम्ही लढवल्या. 3 जागा लढवल्यात. कसा एकंदरीत वातावरण? आम्हाला तुम्हाला सांगतो 6 जागा द्यायला तयार होते आम्हाला, पण आम्ही आताशी इलेक्शनला सामोरं जातो. त्यांचा बी लय मोठेपणा आहे आमच्यासाठी. त्यांना एवढा मोठेपणा दावायचं म्हणजे एवढं सोपं नाही. आज पिढीनं पिढी राजकारण करणारी माणसं आहे ती मोहिते पाटलं, त्यांना एवढा मनाचा मोठेपणा दावणं एवढं सोपं नाही. चेअरमन असतील, धैर्यशील बाया असतील. आम्हाला विचारलं सतीश तुम्हाला किती जागा लढायच्या द्या, आमचं 6 EB फॉर्म त्यांच्याकडे आहेत. मी स्वतः घेऊन आलो EB फॉर्म, स्वतः चेअरमनकडे दिलं. एवढा मनाचा मोठेपणा इथे ह्यांना दावू शकलेच ते काही. आम्ही मिटिंगला बसायला तयार नाहीत. ह्यांच्यासंग 3 मिटिंगा झाल्या आमच्या. ह्यांचं एकच पालकमंत्र्यांसंग चर्चा करू, पालकमंत्र्यांसंग चर्चा. ही वेळ मारूपणा असतोय भाजपचा. वेळ मारायची, दिवस थोडं ह्यांचं प्लॅनिंग सगळं झालेलं असतं. आपलं प्लॅनिंग विस्कळीत करायचं. आता तुम्ही 3 जागा लढताय, एकंदरीत कसं वातावरण आहे त्या 3 जागेवर? काय प्रतिक्रिया लोकांच्या येतात? आत्ता सकाळीच प्रचाराचा नारळ फोडला. कमीत कमी 2-4 हजार लोक असतील तिथं. पत्रकार बांधव सगळे आले ते. आता तिथं माळशिरस तालुक्यात सगळ्यात विक्रमी मतानं ती 3 सीटं निवडून येणार. विक्रमी मतानं. रात्री स्वतः शिंदेसाहेबाचं PA शिंदेसाहेब स्वतः त्या उमेदवाराला फोन करतात. मध्ये स्वतः साहेब किती फॉलोअप घेतात सीटाचं बघा. आमच्या परस्पर कॅन्डिडेटला फोन केला रात्री शिंदेसाहेबाच्या PAनं. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, माळशिरस तालुक्यात कुठलाच निधी कमी पडू देणार नाही. स्वतः शिंदेसाहेबाच्या PAनं भरतशेठ गोगावलेनं आम्हाला सांगितलं, सतीश आपली सीटं 100% निवडून आण, आपण कुठंच त्यांना कमी पडू देणार नाही. तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातला, निधीचा. वारंवार राम सातपुते यांच्याकडून उल्लेख होतो की भाजपाची सत्ता आहे राज्यात, केंद्रात, तर निधीसाठी तुम्ही भाजपाला मतदान द्या. तर आता सत्तेतीलच एक पक्ष असलेला शिवसेना निवडणुकीत सहभागी होतोय. निधीची काय कमतरता भविष्यात जाणवेल काय वाटतंय? माळशिरस तालुक्यातलं एक गणित असं झालं आहे, भाजपमध्येच निधी झाला आहे. भाजप म्हणजे निधी झाला आहे. आज मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे. आज एकही मिटिंग अशी झाली नाही की सदस्याला घेऊन मिटिंग केलेली नाही. त्याचा निधी कुठं जातो आहे, काय जातो आहे, अजिबात कुणालाच त्याची माहिती नाही. पालकमंत्री आणि शासकीय अधिकारी ह्याच्या व्यतिरिक्त कुणालाच माहीत नाही. आज मला सांगा, आज आमचा पक्ष महाराष्ट्रात 2ऱ्या नंबरला आहे. आम्ही बी आणू शकतो ना निधी. आम्ही माळशिरस तालुक्यातल्या जनतेला न्याय देऊ शकतो ना. आज मला सांगा, नगर विकास खातं साहेबाकडं आहे. नगर विकास खात्यातली ह्या राम सातपुत्यानं भरमसाठ कामं आणली. ती भरमसाठ शिंदेसाहेबाकडून सुद्धा आणली ती ना कामं, पण त्यांना एकाही बोर्डावर कुठल्या शिंदेसाहेबाचा कधी नाव नाही, कधी फोटो नाही. त्याची टक्केवारी तुम्ही घेताय, कामं तुम्ही आणताय खात्यातली, आणि फोटो तुम्हाला नाव चालत नाही शिंदेसाहेबाचा. पानंद रस्त्याची कामं आणल्यात त्यांना भरतशेठ गोगावल्याकडं, कितीतरी कामं आणलेत. आणि तुम्ही काय म्हणताय निधी हा फक्त भाजपचाच आहे, आमचा वाटा नाही त्यात. बोलत नाही म्हणून आपलं काय बी मनमानी कारभार करून नाही ना चालत. ही माळशिरस तालुका आहे, महादेवाची नगरी आहे. कुठं बघलेला फेकलेलं सुद्धा कळणार नाही. आता ज्याला करायचं आहे त्यालाच फेडायचं आहे, दुसऱ्याला फेडायची आता वेळ राहिली नाही. तर तुम्ही बघताय वारंवार नगरपालिका निवडणुका असतील किंवा यापूर्वीच्या निवडणुकात राम सातपुतेंच्या विखारी प्रचाराबाबत अनेक वेळा चर्चा झाली. तर शिवसेना म्हणून तुम्ही काय सांगचाल आता त्या? आता हो का, आमची प्रचार यंत्रणा, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही प्रचार यंत्रणा, आम्हाला कोणावर टीका करायची नाही, आम्हाला कुणाला आडतिडं करायचं नाही. तर किंवा कुठल्या अधिकाऱ्याला सांगून त्याला बाबा ही करन ती करन ती माणूस आमच्याकडे यायचा नाही. सरळ मनानं सरळ मतानं. आता तुम्ही बघताय एवढा मोठा आबासाहेबानं साहेबाचं नेतृत्व मान्य केलं आहे. आबासुद्धा भाजपमध्येच होतं, पण वागणूक पटली नाही, आलं बघलेला. आज एवढी मोठी फळी माळशिरस तालुक्यात शिवसेनेची निर्माण व्हायला लागली आहे. ही त्यांना खोपायला लागलं आहे कुठंतरी. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर प्रचार यंत्रणा आमची फक्त विकास, दुसरं आम्हाला कुणाला आडतिडं घेणार नाही, काहीच नाही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरायच्या वेळेस सुपडा साप एका शब्दात सांगितलं. कसं बघताय ह्याकडे? काय नेमकं कळेल ना आता इलेक्शन झाल्यावर सुपडा साप होतोय का नाही त्यांना कळेल. भोपळा सुद्धा फुटणार नाही. भोपळा सुद्धा त्यांचं जे गणित आहे ना BJPवाल्यांचं, की आमदारकीला सगळ्या गावात लीड आलं. तर चेअरमननं सांगितलं आहे मला सगळ्या त्या मशनीतला प्रोग्राम खोलून दावायचा, परत मशीन जोडायची. त्यातला PhD झाली आता चेअरमनची. त्याच्यामुळं सुपडा साफ होतोय का नाही ते बी समजणार आहे आता. आणि जनतेने हातात घेतलं आता इलेक्शननी. जनता माळशिरस तालुक्यातली 100% सांगतो, मस्त तिथं ढिगारा दिसत असेल, पण ती मतं नाही, ती मताच्या रूपातला ढिगारा नाही.
ती ब्लॅकमेल करून फसवून लोक बोलवून दबाव टाकून प्रवेश करून घेतलेली लोक आहे ती. पण मतदान ही विकासालाच होणार इथून पुढं. मतदारांना काय आव्हान असेल आणि तुमचे दुसरी शिवसेना जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर त्यांच्या पक्षाची काय चर्चा झाली का या निमित्तानं? त्यांना सुद्धा याय पाहिजे होतं. आमची अपेक्षा होती त्यांना सुद्धा आता इकडंच याय पाहिजे होतं. आता ते स्वतंत्र लढते ती, पण असू द्या, ती बी आमचीच आहे ती. त्यांना सुद्धा कुठं ना कुठं आम्ही 100% जवळ घेणार आहे. बाहेरनं बी बोलावलं होतं वाटतं, चेअरमननं बी बोलावलं होतं, पण काय थोडं काय त्यांचा अंतर्गत विषय झाला असेल. मतदारांना काय आव्हान असेल? मतदाराला एकच माझं आव्हान राहील की आपल्याला आताची जी वागणूक आहे भाजपवाल्यांची, आता जर आपण त्यांना जर मतदान केलं तर पुढं भविष्यात आपलं काय खरं नाही. पुढची पिढी जर नीट जगवायची असेल तर आता विकासाच्याच मार्गाला मतदान करावं लागेल. मोहिते पाटील असतील, चेअरमन गट असेल, आमची शिवसेना असेल, ह्यांनाच मतदान करावं लागेल. RPI असेल तर हा माळशिरस तालुका दहशतमुक्त होऊ शकतो. या नाहीतर ह्यांची बीड होऊन बसेल माळशिरस तालुक्यात. बीडसारखी परिस्थिती झाली आहे बघा, आता व्हायला लागली आहे.